आपण इन्फोसिस आणि TCS या कंपन्यांमधील कर्मचारी गळती संदर्भातला एपिसोड बनवलेला होता. कर्मचारी गळती होण्याच्या महत्त्वाच्या कारणांपैकी एक होतं ते म्हणजे स्टार्टअपमध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या संधी. त्यात कमेंट बॉक्समध्ये काही जणांनी स्टार्टअप किंवा मल्टीनॅशनल कंपनी यापैकी निवड कोणाची करावी आणि कशी करावी असं विचारलेलं होतं. म्हणूनच आपण आजच्या एपिसोडमध्ये चर्चा करणार आहोत स्टार्टअप मधला जॉब आणि मल्टीनॅशनल कंपनीमधील जॉब यावर. आणि यासोबतच जे MNC सोडून स्टार्टअप मध्ये जॉईन झाले त्यांचे पॅरामीटर्स काय असतील किंवा काय असावेत ह्याची सुद्धा आज आपण माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. सध्या स्टार्टअप्स आणि त्यांचे IPO सगळीकडे धुमाकूळ घालतायत आणि या स्टार्टअपच्या IPOला मिळत असलेला प्रतिसाद, त्यात होत असलेली मोठ्या प्रमाणातली गुंतवणूक यामुळे स्टार्टअप मोठ्या मोठ्या प्रस्थापित कंपन्यांमधलं टॅलेंट जे आहे ते त्यांच्याकडे वळवण्यामध्ये यशस्वी झालेलं आपल्याला दिसतंय. पण जर का तुम्हाला नोकरी करायची आहे आणि हे तुम्हाला फिक्स माहिती आहे, तर जी मिळेल ती नोकरी करेन आणि पडेल ते काम करेल हे म्हणण्याचा काळ आता निघून गेलेला आहे. आता कामाचं स्वरूप आणि कामाच्या ठिकाणचं वातावरण काय आहे हे पाहूनच त्या ठिकाणी नोकरी करायची का नाही या संदर्भातला निर्णय घेतला जातो. यालाच सध्या आपण वर्क कल्चर असं सुद्धा म्हणलेलं आहे. हे वर्क कल्चर तुम्हाला सूट होईल का आणि तुमची त्या कंपनीमध्ये ग्रोथ होईल का हे आपण सर्वप्रथम पाहतो आणि नंतरच त्या ठिकाणी जॉब जॉईन करतो. कदाचित यामुळेच ज्यांनी MNC सोडली त्यातील 27% जणांनी स्टार्टअप मध्ये जॉईन केल्याचं एक अहवाल सांगतोय. आता जर का तुम्हाला कुठेही जॉईन करायचं असेल तर तुम्ही कोणते कोणते पॅरामीटर्स बघाल, तर सर्वप्रथम आपण वर्किंग एन्व्हायरमेंट बघतो. आता जर का मल्टीनॅशनल कंपनी असेल तर त्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सिस्टीम आणि प्रोसेस तसेच फ्लोचार्ट जो आहे तो प्रॉपर मेंटेन करावाच लागतो. म्हणजेच काय, जो कोणी सिनियर व्यक्ती असेल त्याला रिपोर्टिंग करणं आलंच, तुम्ही जे काही काम करत असाल त्या संदर्भातले टाइम टू टाइम अपडेट देणं आलंच, मीटिंग वगैरे अटेंड करणं आलंच. आणि ह्याचाच अर्थ थोडक्यामध्ये काय आहे, तुम्हाला तुमच्या बॉस सोबत लाडीगोडीमध्ये राहावं लागणार आहे. तुलनेत जर का बघायला गेलं तर MNC पेक्षा स्टार्टअप मध्ये स्वातंत्र्य जास्त आहे, परंतु रिस्क सुद्धा तितकीच आहे. MNC मध्ये प्रॉपर लॅविश ऑफिस असं काहीतरी आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं, परंतु जर का तुम्ही स्टार्टअप म्हणाल तर फॅमिली मॅन मध्ये रुची आणि अरविंद हे एका हॉटेलमध्ये काम करतात, अगदी तसं सुद्धा वातावरण तुम्हाला दिसू शकतं. MNC मध्ये कंपनीनुसार 1 महिन्यापासून ते अगदी 6 महिन्यापर्यंतचा पिरियड जो आहे तो तुम्हाला सेट होण्यासाठी दिला जातो आणि हाच काळ त्या कंपनीमधील तुमचा डेव्हलपमेंटचा काळ असतो. त्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थितरित्या ग्रूम सुद्धा केलं जातं आणि हाच काळ जो आहे तो तुमच्या कंपनीतला फुल टाइम एम्प्लॉई बनण्यासाठीची वाटचाल सुद्धा अधोरेखित करत असतो. ह्या पिरियडमध्ये थोडक्यात तुमच्या डोक्याला जास्त शॉट नसतो. आता स्टार्टअप्स मध्ये जर का बघायला गेलं तर हे लक्षात येईल की स्टार्टअप मध्ये ट्रेनिंग पिरियड वगैरे असं काही नसतं. स्टार्टअप मध्ये ट्रेनिंग पिरियड म्हणजे अंधश्रद्धा आहे. जास्तीत जास्त एखाद दुसरा दिवस देतील, ते सुद्धा सेट व्हायला. ते सुद्धा तुमचं नशीब चांगलं असेल आणि तुमचा मालक चांगला असेल तर, नाहीतर ते सुद्धा भेटणार नाही. लगेच दुसऱ्या दिवसापासून टार्गेट आणि परफॉर्मन्स हे तुमच्या डोक्यावरती सुरू होणार आहे. पण त्या ठिकाणी तुम्हाला कामाचं स्वातंत्र्य असतं हे मात्र नक्की. तुमची क्रिएटिव्हिटी तुम्ही त्या ठिकाणी दाखवू शकता आणि तुमच्या ज्ञानाचा, तुमच्या कौशल्याचा सुद्धा त्या ठिकाणी चांगलाच कस लागतो. या ठिकाणी रिझल्ट आणणं हे सगळ्यात महत्वाचं असतं आणि ते सुद्धा वेळेमध्ये. टाइमच्या सोबत पळायचं आहे हे गृहीत धरूनच स्टार्टअप मध्ये जॉईन व्हावं लागतं, हे देखील लक्षात घ्या. आणि स्टार्टअप असल्यामुळं त्या ठिकाणी माणसं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कमी असतात, म्हणजे आजूबाजूला काम करणारे. त्याच्यामुळं स्वतःचं काम स्वतःच उरकावं लागतं. कुणीतरी येईल, आपली मदत करेल, कुणीतरी ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंफार का होईना सांगेल, असं काही त्या ठिकाणी होण्याची शक्यता फार कमी आहे. आता अजून एक मुद्दा म्हणजे तो म्हणजे वर्किंग आवर्सचा. MNC मध्ये कामाचं स्वरूप आणि कामाचे तास हे डिफाईन केलेले असतात. सकाळी 9ला जाणे, संध्याकाळी 6ला येणं आहे. शिवाय सॅटर्डे संडे तुम्हाला सुट्टी सुद्धा असते, जास्त लोड नाही. फार क्वचित असं घडतं की तुम्हाला सॅटर्डे संडेला टार्गेट कंप्लीट करण्यासाठी काम करावं लागेल. परंतु स्टार्टअप्समध्ये वर्किंग आवर्स जे आहेत हे डिफाईन केलेले नसतात आणि स्टार्टअप आहे म्हणून जास्तीत जास्त वेळ हा तुमचा काम करण्यामध्ये आणि नवीन क्लायंट शोधण्यामध्ये आणि जास्तीत जास्त लवकर वर पोहोचायचं आहे
वर जायचं आहे याच्यामध्येच खर्च होतो. म्हणजेच काय, थोडक्यात तुम्हाला जास्त काम स्टार्टअपमध्ये करावं लागतं. आता ज्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कान देऊन ऐकत असाल तो मुद्दा, तो म्हणजे पगार. आम्ही काम का करतो? तर कंपनी मोठी व्हावी म्हणून का? तर बिलकुल नाही. पगार मिळाला तर काम करायचंय आणि पगार जर का मिळत असेल तर नक्कीच जीव ओतून काम करणारे आणि कंपनी मोठी करण्यासाठी प्रयत्न सगळेच करणार आहेत. म्हणजेच काय, व्हिटॅमिन एम जे आहे इज द ओन्ली मोटिवेशन. भारतात पगार हे सर्वात मोठं मोटिवेशन आहे असा एक सर्व्हे सांगतो. एम-एन-सी मध्ये तुमचं हाईक, तुमचा अप्रायझल्स जे आहेत यासारख्या घटना वेळेवर घडतात. स्टार्टअप्समध्ये कसे, परफॉर्मन्स जितका भारी तितके तुम्हाला पैसे सुद्धा मिळतात आणि पॅकेज सुद्धा त्याच गतीने तुम्हाला वर जाताना दिसतात, अगदी रॉकेट सारखं. एम-एन-सी मध्ये दिलेलंच काम करावं लागतं आणि स्टार्टअप मध्ये जितकं जास्त काम कराल तितके जास्त पैसे सुद्धा मिळतात. एम-एन-सी मध्ये जसं सिनियर वगैरे जे आहेत त्यांना थोडंसं सांभाळून वगैरे बोलावं लागतं. स्टार्टअप मध्ये तसं काही नाहीये. मालकच पलीकडच्या बाजूला तुमच्यासोबत काम करत असतो. त्याच्यामुळं त्याचा दुहेरी फायदा सुद्धा आहे आणि तोटा सुद्धा आहे. मालक बाजूला आहे म्हणून टाइमपास जास्त करता येणार नाही आणि मालक सोबत आहे म्हणून ते एक मोटिवेशन सुद्धा आहे. मालकासोबत चांगली घसटण होऊ शकते आणि कदाचित त्याच्यामुळे ग्रोथ होण्याला सुद्धा स्कोप जास्त मिळू शकतो आणि स्ट्रेस सुद्धा जास्त कमी मालक कसा आहे याच्यावरती ठरतं. एम-एन-सी मध्ये कसं आहे, फ्रेश आयडिया जर का तुम्ही सांगितली तर ती सरकारी फाईल सारखी हळूहळू एक एक टप्पा पार करत तुमच्या मेन साहेबापर्यंत पोहोचण्याची शक्यता असते आणि अप्रूव्ह होण्याचे चान्सेस फार कमी असतात. आणि जर का त्याला जास्त वेळ लागत असेल तर तोपर्यंत त्या आयडिया मधला तुमचा मूड सुद्धा गेलेला असतो आणि ती आयडिया तोपर्यंत दुसरीकडे कुठेतरी इम्प्लिमेंट सुद्धा झालेली असू शकते. परंतु स्टार्टअप मध्ये तसं नाहीये. स्टार्टअप मध्ये अगदी क्विक, लगेच मालक पलीकडे बसलेला आहे, त्याला सांगून मोकळं झालं, त्याच्यावरती काम सुरू झालं, असं घडू शकतं. एम-एन-सी कंपनीमध्ये जॉब करणं हा एक स्टेटस सिम्बॉल आहे आपल्या इथं. तुम्ही स्टार्टअप कंपनीमध्ये काम करत असाल आणि तुमच्या कंपनीचं नाव सर्वांना माहिती असेल असं काही नाहीये. कदाचित आपल्या आजच्या पिढीला माहिती असेल, परंतु त्याच्या आधीची जी पिढी आहे त्यांना माहीत असण्याचं काही कारण नाहीये. त्यांना काय टाटा माहिती आहे, बजाज माहिती आहे, महिंद्रा माहिती आहे, इन्फोसिस थोडंफार माहिती असेल. परंतु स्टार्टअप एखाद्या कंपनीचं नाव सांगून बघा. तुम्ही पॅकेज काही सांगितलं ना, ते म्हणतील काहीतरी खोटं बोलत होता. म्हणजे ऑफकोर्स ते तोंडावर बोलणार नाहीत, पण पाठीमागे नक्कीच म्हणतील काहीतरी सांगत होता. अशी कुठे कंपनी असते का? असंच म्हणण्याकडे सूर असेल. एम-एन-सी मुळे तुमची ब्रँड व्हॅल्यू वाढते असाही एक सूर आपल्या इथे दिसतो. भारतात 2021 मध्ये 40हून अधिक युनिकॉर्न कंपन्या स्थापन झाल्या, जो आकडा ह्या वर्षी 100च्या पलीकडे जाण्याचे चान्सेस आहेत. पण हेही समजून घ्या, स्टार्टअप मध्ये रिस्क जितकी जास्त आहे तितकाच पैसा सुद्धा जास्त आहे. तुमच्या क्रिएटिव्हिटीला स्कोप सुद्धा जास्त आहे. त्याच्यामुळे तुम्ही एम-एन-सी मध्ये काम करणं म्हणजेच स्टेटस सिम्बॉल असं काही नाही. अल्टिमेटली तुम्हाला पैसे किती येतात हातामध्ये याच्यावरून तुम्ही तुमचं स्टेटस आपोआप वर घेऊन जाऊ शकता, जे की स्टार्टअपमध्ये त्याची जास्त संधी आहे. स्टॅबिलिटी हा एक अजून फार महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्या इथं. पण स्टॅबिलिटी हा परफॉर्मन्सवरती डिपेंड असणारा मुद्दा आहे. तुम्ही मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करा, नाहीतर स्टार्टअपमध्ये काम करा. परफॉर्मन्स जर का तुमचा चांगला असेल तर साहजिकच आहे तुम्हाला स्टॅबिलिटी ही भेटणारच आहे. आणि हे सर्व तुम्ही जेव्हा ऐकताय तर स्टार्टअपमध्ये पैसा जास्त आहे हे तुम्हाला लक्षात येत असेल, परंतु हेही तितकंच महत्त्वाचं आहे सांगणं, की 90% स्टार्टअप जे आहेत हे सुरू झाल्यानंतर त्यांच्या 5 वर्षाच्या आतल्या काळामध्ये बंद सुद्धा झालेले आहेत, तेही आपल्या इथं. यामुळे तुम्ही जर का काही निर्णय घेण्याच्या विचारात असाल, एम-एन-सी सोडून स्टार्टअपमध्ये जाणार असाल किंवा नवीन जॉब जर का शोधत असाल, तर तुमच्या कुटुंबासोबत तुम्ही चर्चा करून झाल्यानंतर आम्ही आमच्या एपिसोडमध्ये जे काही मुद्दे सांगितलेले आहेत, हे सुद्धा व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका, त्यांच्यावरती विचार करा. पाहिजे तर कागद पेन घेऊन बसा आणि कुठं पॉझिटिव्ह आहेत, कुठे निगेटिव्ह आहेत हे लिहून घेण्याचा प्रयत्न करा आणि मगच निर्णय घ्या. आणि अर्थातच जो काही निर्णय घ्याल तो तुमच्या हिताचाच निर्णय तुम्ही घ्याल याच्याविषयी काही शंका नाहीये. आता तुम्हाला आपली आजची माहिती कशी वाटली हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजून कोणता मुद्दा माझ्या सांगण्यामध्ये राहिला असेल आणि तुमच्यापैकी कुणी जर का एम-एन-सी सोडून स्टार्टअपमध्ये जॉईन झालं असेल तर तसाही कुणीतरी अनुभव नक्कीच आमच्यासोबत शेअर करा. तोपर्यंत बोल भिडू या आपल्या YouTube चॅनलचे सर्व व्हिडिओज लाईक करा. आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.